विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 11 नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेतोय. सर्वात प्रथम मिराचा ब्राउझर लॉगिन करा. व्हिडिओ ऑरेंज कलरचे ग्रीन आपल्याला करून घ्यायचे म्हणजे लर्निंग करायचंय. मी डायरेक्टली नॉलेज चेकला जातो. पहिल्या नॉलेज चेकला आपण क्लिक करतोय, स्टार्ट करतोय. पहिला एक प्रश्न आहे, मेलिंग टॅब मध्ये मेल मर्ज प्रक्रियेदरम्यान डॉक्युमेंट मर्ज फील्ड इन्सर्ट करण्यासाठी कोणता पर्याय वापरला जातो? इन्सर्ट मर्ज फील्ड वापरला जातो. सी नावाचा पर्याय तिथे वापरायचा होता तुम्हाला. त्याचबरोबर आपण गुगल ड्राईव्ह याला नॉलेज चेकला आपण जातोय. स्टार्ट बटनावरती क्लिक करतो. गुगल ड्राईव्ह मध्ये कोणते ॲप और फीचर डॉक्युमेंट मधील प्रमुख इनसाइट्स ऍक्सेस करण्यास मदत करतात? तर या ठिकाणी आपल्याला स्मार्ट समरीज कॉन्टॅक्ट हायलाइट्स 3 नंबरचा पर्याय निवडायचा आहे. गुगल ड्राईव्हचे फाईल शोधण्यात कशा प्रकारे मदत करतात? तर डॉक्युमेंट कॉन्टॅक्ट आणि कॉन्टॅक्ट ऑनलाईन करून. 2 नंबरचा प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी म्हणजे आपल्याला 2 नंबरचं द्यायचं होतं. ड्युओलिंगोला आपण जातो. नॉलेज चेकला आपण क्लिक करतो. या ठिकाणी स्टार्ट बटनावरती क्लिक करतो. ड्युओलिंगोचे कोणते फीचर उच्चार सुधारण्यास आपल्याला मदत करतात? ए पॉवर स्पीच रेकग्निशन 4 नंबरचा ऑप्शन तुम्हाला वापरायचा आहे. लर्निंग एक्सपिरियन्सला ड्युओलिंगो कशा प्रकारे पर्सनलाइज करते? युजर मिस्टेक्स ऑनलाईन करून सेल्स ऍडजस्ट करून. आपण आता जातोय गाईड डू इट युअर सेल्फला. स्टार्ट बटनावरती क्लिक करतो. पहिला प्रश्न आहे, दिलेल्या वर्डच्या फाईलमध्ये इनव्हलपर डिलिव्हरी आणि रिटर्न ऍड्रेस ऍड करण्यासाठी मेलिंग टॅबवर जा. इनव्हलप्सवर क्लिक करा आणि डिलिव्हरी रिटर्न ऍड्रेस एंटर करा. पहिले आपल्याला मेलिंगला जायचंय. इनव्हलपला क्लिक करायचंय. इनव्हलपला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी डिलिव्हरी रिटर्न ऍड्रेसला एंटर करायचं आहे. या ठिकाणी काहीतरी आपल्याला टाईप करायचंय. सबमिट बटनावरती क्लिक करायचं. इनव्हलपर ऍड्रेस प्रिंट करण्यासाठी मेलिंग टॅबवर जायचंय. इनव्हलप सिलेक्ट करायचं, त्यानंतर ऑप्शनवर क्लिक करायचं, प्रिंटिंग ऑप्शन सिलेक्ट करायचं, फेस डाऊन ऑप्शनला सिलेक्ट करायचं, नंतर ओके वर क्लिक करायचं. 2 नंबरचा प्रश्न आपण घेतोय. पहिले तुम्हाला मेलिंगला जायचंय. इनव्हलपला क्लिक करायचंय. इनव्हलपला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन्सवर क्लिक करायचंय. ऑप्शनला क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही बघितलं आता इथं फेस डाऊनला क्लिक करायचंय. प्रिंटिंगच्या ऑप्शनला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला फेस डाऊन हे बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचंय. त्यानंतर तुम्हाला ओके पर्यायावरती क्लिक करायचंय. नेक्स्ट तुम्हाला प्रिंट करायचंय. सबमिट बटनावरती क्लिक करून तो प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता येईल. डॉक्युमेंट प्रिंट करण्यासाठी मेलिंग टॅबवर जा. फिनिश अँड वर्क वापर करून सिलेक्ट प्रिंट डॉक्युमेंट्स वरती क्लिक करा. एक कुठली तरी फाईल मेलिंगला जायचंय तुम्हाला. मेलिंगला गेल्याच्या नंतर फिनिश मर्ज नावाचे बटन दिसते, त्यावरती क्लिक करायचंय. सबमिट बटनावरती क्लिक करायचं. बस एवढं काम केलं तरी चालतंय. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये स्टेप बाय स्टेप मेल मर्ज विजार्ड वापरण्यासाठी मेलिंग टॅबवर जायचंय. त्यानंतर स्टार्ट मेल मर्ज ऑप्शनवर क्लिक करायचं. नंतर स्टेप बाय स्टेप मेल विजार्ड सिलेक्ट करायचं. डॉक्युमेंटच्या राईट साईडला ब्लॉक दिसेल त्या ऑप्शनवर एक्सप्लोर करायचं. अगदी सोपा आणि सरळ प्रश्न आहे. मेलिंगला जायचंय. स्टार्ट मेल मर्जला क्लिक करायचंय. स्टेप बाय स्टेप मेल विजार्डला क्लिक करायचंय. तिथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला स्टेप बाय स्टेप मेलला क्लिक केल्याच्या डॉक्युमेंटच्या राईट साईडला एक बॉक्स दिसेल, त्या ऑप्शनला क्लिक करायचं. नेक्स्ट सबमिट पर्यायावर क्लिक करायचं. लेबल तयार करण्यासाठी प्रिंट करण्यासाठी लेबल कमांड वापरा. यासाठी मेलिंग टॅबवर जा. इनव्हलप ऑप्शनला क्लिक करा. दिसणाऱ्या डायलॉग बॉक्समधून लेबल ऑप्शन निवडायचं. परत मेलिंगला जायचंय. इनव्हलपला क्लिक करायचंय. इनव्हलपला क्लिक केल्याच्या नंतर लेबल ऑप्शनला जायचंय. लेबल ऑप्शनला गेल्याच्या नंतर दिसल्या डायलॉग बॉक्समधून लेबल निवडलं. लेबल निवडल्याच्या नंतर तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचं. अशा पद्धतीने आपण 5 प्रश्न या ठिकाणी सॉर्ट आउट केले. सिम्युलेशनच्या प्रश्नाकडे आपण जातोय. स्टार्ट बटनावरती आपण क्लिक करतो. पहिला प्रश्न आहे, टेम्पलेट्स आपला वर्कलोड कमी करू शकतात. आता तुमचा MS वर्ड मध्ये ऑनलाईन टेम्पलेट्स व्हॉलंटियर फॉर्म सर्च करायचा आहे. MS वर्ड मध्ये तयार करायचा. इथं जायचंय. इथं सर्च झाल्याच्या नंतर टेम्पलेटला यायचंय. क्रिएट बटनावरती क्लिक करायचं. नंबर 2, डॉक्युमेंट सर्वात रिसेंट व्हर्जन वापरून सेव्ह ॲज करायचं. सेव्ह ॲज डॉक्युमेंट डेस्कटॉपवर करायचं. याच्या अगोदर आपण प्रश्न सोडले. फाईलला जायचंय. सेव्ह ॲजला क्लिक करायचंय. डेस्कटॉपला क्लिक करायचं. जर डेस्कटॉप दिसतंय डेस्कटॉपला क्लिक करायचंय. नावावरती क्लिक करायचं फाईलच्या आणि सेव्ह बटनावरती क्लिक करायचं.
सिम्युलेशनचा प्रश्न इथं सॉल्व्ह झाला. नेक्स्ट आपण सेलपाथ लर्निंगला जातोय आणि प्रोसीड बटनावरती क्लिक करतोय. 5 प्रश्न या ठिकाणी सेलपाथचे. पहिला प्रश्न आहे, तुम्हाला मेलिंग टॅब्स मध्ये स्टार्ट मेल मर्जर ऑप्शन्स कुठे मिळतो? तर आपल्याला या ठिकाणी बी ऑप्शन मध्ये इन द क्रिएट ग्रुप्सला तो मिळत असतो. नेक्स्ट क्वेश्चनला आपण जातोय. MS वर्डच्या मेलिंग टॅब मधील इनव्हलॉप्स कमांड वापरताना ते तुम्हाला काय करण्याची परवानगी देतात? तर आपल्याला 1 नंबरचा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. MS वर्ड मध्ये डॉक्युमेंटला अंतिम रूप देण्यासाठी, प्रिंट करण्यासाठी वापरले जाणारे फिनिश आणि मर्ज टूल कोणते ऑप्शन्स खाली त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात? तर आपल्याला फिनिश ग्रुप वरती क्लिक करायचंय, म्हणजे 3 नंबरचा पर्याय निवडायचा आहे. मायक्रोसॉफ्ट वर्डच्या मेलिंग टॅब मधील ग्रीटिंग लाईन वैशिष्ट्याचा उद्देश काय आहे? तर आपल्याला संबंधित प्लेस होल्डर जोडण्यासाठी. शेवटचा प्रश्न आहे सेलपाथ मध्ये मायक्रोसॉफ्ट वर्डच्या मेलिंग टॅब मधील प्रिव्ह्यू रिझल्ट ग्रुपचं कार्य काय असतं? तर या ठिकाणी पर्याय आपल्याला सी निवडायचा आहे. अशा पद्धतीने आपण सेलपाथ लर्निंग कंप्लीट केले. सेशन कंप्लीशनला आपण जातोय. स्टार्ट एक्झाम बटनावरती क्लिक करतोय. राहुलला संगणकावर कविता लिहायची आहे, ती रंगीत फॉन्टने सजवायचे. कोणते ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर तुम्हाला यासाठी वापरले जाईल? तर वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर म्हणजे वर्ड नावाचा पर्याय आपल्याला वापरायचा आहे. प्रिया मासिक खर्चाचे बार ग्राफ्स तयार करूचे ते कोणते सॉफ्टवेअर वापरणं गरजेचं आहे? तर स्प्रेडशीट सॉफ्टवेअर म्हणजे एक्सेल सॉफ्टवेअर वापरणं गरजेचं आहे. सुनीलला 2 दुकानाच्या विक्री डेटाची तुलना करून अहवाल तयार करायचा आहे, तर कोणते सॉफ्टवेअर त्यासाठी उपयुक्त आहे? तर आपल्याला या ठिकाणी स्प्रेडशीट आणि वर्ड प्रोसेसर वापरणं गरजेचं आहे. ऋतूने पॉवर पॉईंट मध्ये वाढदिवसाचे आमंत्रण तयार केले, तिने कोणते सॉफ्टवेअर वापरलेले आहे? तर तिने प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर वापरलेले. अर्जुन सिस्टम ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर मध्ये गोंधळतो, फरक ओळखण्यासाठी काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे? ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर विशिष्ट वापरकर्ता कामासाठी. एक विद्यार्थी टायपिंग, दुसरा गणित हिशोब करत आहे, कोणते सॉफ्टवेअर वापरलेले आहे? तर टायपिंग मध्ये वर्ड प्रोसेसर आणि हिशोबसाठी स्प्रेडशीट वापरलेले आहे. एक विद्यार्थी स्क्रीनवर प्रिंटर छोटे चित्र क्लिक करतो, याचा कोणता भाग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय? तर आयकॉन्स. रवी MS वर्ड मध्ये वरच्या बाजूला लांब पट्टी दिसते, याला काय बोललं जातं? लांब पट्टीला काय बोलायचं आपल्याला त्या ठिकाणी? तर टूलबार असं बोलायचं. सॉरी, आपल्याला रिबन बोलायचंय. रिबनला टॅप करायचं, 7 नेक्स्ट करायचं. कोणती इंटरफेस वापरकर्त्याला बटन व चित्राच्या माध्यमातून कार्य करते? त्या ठिकाणी GUI ग्राफिकल युजर इंटरफेस. एका विद्यार्थ्याला 2 UI दिसतात, एकाच चिन्ह, दुसऱ्यात काळा स्क्रीन मजकुराचे कोणते? तर या ठिकाणी CLI. अशा पद्धतीने सेल पाथ आणि सेशन कंप्लीशन आपण कंप्लीट केले. पुन्हा भेटू आपण 12 नंबरच्या सेशन मध्ये. ओके, थँक्यू सो मच.